6 मे 1933 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त समितीच्या कामकाजासाठी लंडनला पोहोचले. ही घटना भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताच्या घटनात्मक भविष्याचा विचार करण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका निर्णायक ठरली. लंडन येथे होणाऱ्या संयुक्त समितीच्या कामकाजात सहभागी होणं म्हणजे केवळ एका बैठकीस उपस्थित राहणं नव्हतं, तर भारतातील कोट्यावधी वंचित, शोषित आणि अस्पृश्य समाजाच्या हक्कांसाठी जागतिक व्यासपीठावर ठामपणे आवाज उठवणं होतं. ब्रिटिश सरकारने भारतातील घटनात्मक सुधारणा आणि स्वशासनाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदांनंतर ब्रिटिश संसदेत एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे भारतासाठी नवीन कायदे आणि घटनात्मक चौकट तयार करणे. या प्रक्रियेत विविध समाज घटकांचे प्रतिनिधी सहभागी करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आणि दलित समाजाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून या समितीत सहभागी झाले होते. 6 मे 1933 रोजी लंडनला पोहोचणे ही त्यांच्या दीर्घ आणि संघर्षपूर्ण राजकीय प्रवासातील एक महत्त्वाची पायरी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रवास अत्यंत कठीण परिस्थितीत झाला होता. भारतात त्या काळात अस्पृश्य समाजाला शिक्षण, सन्मान आणि राजकीय अधिकार नाकारले जात होते. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि शिक्षणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून आपली भूमिका मांडली. लंडनमधील संयुक्त समितीसमोर त्यांनी भारतातील अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायाचे वास्तव अत्यंत स्पष्टपणे मांडले. त्यांनी सांगितले की राजकीय स्वातंत्र्याला सामाजिक स्वातंत्र्याची जोड नसेल तर ते अपूर्ण ठरेल. संयुक्त समितीच्या कामकाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक संरक्षण, मतदानाचा अधिकार, स्वतंत्र मतदारसंघ, प्रतिनिधित्व आणि कायदेशीर समानता या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली. त्यांनी ब्रिटिश सरकार आणि भारतीय उच्चवर्णीय नेत्यांना स्पष्टपणे सांगितले की अस्पृश्य समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख आणि संरक्षण दिल्याशिवाय भारतात खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकणार नाही. बाबासाहेबांचा हा दृष्टिकोन केवळ सामाजिक सुधारकाचा नव्हता, तर तो एका दूरदृष्टी असलेल्या घटनातज्ञाचा होता. लंडनमधील वास्तव्यात बाबासाहेबांनी अनेक महत्त्वाच्या चर्चा केल्या. त्यांनी ब्रिटिश संसद सदस्यांशी, अभ्यासकांशी आणि इतर देशांतील प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतातील जाती व्यवस्था, अस्पृश्यतेची अमानवी प्रथा आणि सामाजिक विषमता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यास मदत झाली. बाबासाहेबांनी भारतातील प्रश्न केवळ अंतर्गत नसून मानवी हक्कांचा प्रश्न आहे हे अधोरेखित केले. संयुक्त समितीच्या कामकाजादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही भारतीय नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला, तर काहींनी त्यांच्या मागण्यांना अतिशयोक्त ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेब आपल्या विचारांवर ठाम राहिले. त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तर्कशुद्ध आणि कायदेशीर भाषेत आपली बाजू मांडली. त्यांच्या भाषणातून त्यांची प्रगल्भता, अभ्यास आणि अनुभव स्पष्टपणे दिसून येत होता. 6 मे 1933 रोजी लंडनला पोहोचून सुरू झालेल्या या कामकाजाचा परिणाम पुढील अनेक वर्ष भारतीय राजकारणावर झाला. संयुक्त समितीच्या शिफारशींवर आधारित भारत सरकार कायदा 1935 अस्तित्वात आला. जरी या कायद्यात बाबासाहेबांच्या सर्व मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत, तरीही दलित समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा घटनात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी आला. हे बाबासाहेबांच्या प्रयत्नांचे मोठे यश होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लंडनमधील हा प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही महत्त्वाचा ठरला. त्यांनी आपले आरोग्य, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक त्रास बाजूला ठेवून समाजहिताला प्राधान्य दिले. त्यांचा संपूर्ण भर समाजाच्या दीर्घकालीन उन्नतीवर होता. त्यांनी केवळ त्या क्षणाचा विचार केला नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याचा विचार केला. लंडनमधील संयुक्त समितीच्या कामकाजात सहभाग घेणे म्हणजे बाबासाहेबांसाठी शिक्षण, अनुभव आणि संघर्ष यांचा संगम होता. त्यांनी येथे मिळवलेले ज्ञान आणि अनुभव पुढे भारताच्या संविधान निर्मितीत उपयोगी पडले. भारतीय संविधानात सामाजिक न्याय, समानता आणि मूलभूत अधिकारांचा समावेश होण्यामागे बाबासाहेबांच्या या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा मोठा वाटा आहे. 6 मे 1933 ही तारीख म्हणून पाहता एक साधी नोंद वाटू शकते, परंतु त्या दिवसाशी जोडलेला अर्थ अत्यंत व्यापक आहे. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला पोहोचले म्हणजे भारतातील वंचित समाजाचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचला. ही घटना सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. शेवटी असे म्हणता येईल की संयुक्त समितीच्या कामकाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनला जाणे हे त्यांच्या जीवनातील तसेच भारतीय इतिहासातील एक ऐतिहासिक पर्व होते. या प्रवासाने केवळ घटनात्मक प्रक्रियेला दिशा दिली नाही, तर सामाजिक समतेच्या लढ्याला बळ दिले. बाबासाहेबांचा हा संघर्ष आजही प्रेरणादायी आहे आणि सामाजिक न्यायासाठी चाललेल्या प्रत्येक चळवळीला मार्गदर्शक ठरतो.